कुठलंही हॉस्पिटल पेशंट समजा दगावलं तर त्याचा मृतदेह अडवणे हे बेकायदेशीर आहे. अच्छा. इट इज इलिगल डिटेन्शन. तुम्ही जर संपूर्ण जगातले वेगवेगळे देश घेतले की त्यांच्याकडे किती अब्जपती आहेत, डॉलर अब्जपती, म्हणजे अतिश्रीमंत. तर पहिला नंबर युएसचा आहे, दुसरा नंबर चीनचा आहे आणि तिसरा नंबर भारताचा आहे. 500च्या वर बिलांचे ऑडिट झाले, त्याच्यात 63 पेशंट्सना पैसे परत मिळाले प्रायव्हेट हॉस्पिटल्स कडनं. हे इतिहासात पहिल्यांदा घडलं असेल. मला आश्चर्य वाटेल, 2010चा कायदा आहे, आता आपण 2025 मध्ये आहोत, 15 वर्ष झाली, अजून ते स्टँडर्ड्स पब्लिश झालेले नाहीत. आज तुम्ही पुण्यामध्ये जर बघितलं तर सिझेरियन सेक्शन ह्याचे रेट्स 31,000 पासून ते 2 लाखापर्यंत. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चॅरिटेबल हॉस्पिटल्समध्ये जे लोकांना फ्री मिळायला पाहिजेत अशा 50,000 खाटा आहेत. 50,000 खाटं महाराष्ट्रात आहेत जिथे गरीब लोकांना फ्री केअर किंवा अगदी सबसिडाइज पद्धतीने केअर मिळायला पाहिजे. लार्जेस्ट नंबर ऑफ बिलियनर्स इन इंडिया इज फ्रॉम द हेल्थकेअर इंडस्ट्री, हेल्थकेअर अँड फार्मा. माझ्या काही प्रयत्नांमुळे आणि NHRCच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण देशासाठी एक पेशंट्स राईट्स चार्टर आहे. याच्यामध्ये 20 रुग्णांचे हक्क आहेत. हे खाजगी किंवा सरकारी किंवा धर्मादाय कोणत्याही रुग्णालयामध्ये लागू होतात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुणे मिरर आणि सिविक मिररच्या ह्या पॉडकास्टमध्ये. या पॉडकास्टचं नाव आहे बिंब प्रतिबिंब. या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर समाजातल्या वेगवेगळ्या व्यक्तींना आणत असतो, त्यांचे अनुभव आम्ही आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. समाजकारण, राजकारण, आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यवसाय, अर्थ अशा वेगवेगळ्या विषयांवर आम्ही या पॉडकास्टच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्या या पॉडकास्टमध्ये आरोग्यविषयक चळवळीमध्ये अत्यंत अग्रगण्य पद्धतीनं काम करणारे एक व्यक्तिमत्व आलेले आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर अभय शुक्ला. सर, स्वागत आहे आपलं आमच्या या पॉडकास्टमध्ये. तर या पॉडकास्टमध्ये मुलाखतीच्या स्वरूपाला आपण सुरुवात करताना मला एक काही घटना ज्या आहेत त्याची उजळणी मला थोडीशी करावीशी वाटते. की नुकतंच पुण्यामध्ये तनिषा भिसे हे एक प्रकरण झालं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्यांनी 10 लाख रुपये भरले नाहीत म्हणून त्यांना दुसरीकडे हलवताना त्यांचा मृत्यू झाला. ही एक दुर्दैवी घटना होती. आता ही अलीकडच्या काळातली ताजी घटना होती. अशा प्रकारच्या अनेक घटना भारतामध्ये रोज घडत असतात. मोठ्या शहरांमध्ये तर दैनंदिन स्वरूपात घडत असतात. तर अशा वेळेला सर्वसामान्य लोकांना असा प्रश्न पडतो की रुग्णांसाठी नेमके हक्क काय आहेत, रुग्णांसाठीच्या सुविधा काय आहेत, शासन स्तरावर सरकार म्हणून काय केलं जातं रुग्णांसाठी, का रुग्णांना असंच वाऱ्यावर सोडलेलं आहे. तर रुग्णांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी नेमक्या काय तरतुदी आपल्याकडे आहेत याबद्दल काही सांगता येईल सर? बरोबर, तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा घेतलेला आहे. आणि जी दीनानाथ हॉस्पिटलची घटना घडली ती एक विशिष्ट घटना होती. पण एकूणच आज महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जेव्हा कुठलंही पेशंट आणि त्याचे नातेवाईक जेव्हा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती होतात त्यावेळेला त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींचा समोर जायला लागतं. ह्या संदर्भातच महाराष्ट्र सरकारने एक महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे, त्याच्या अंतर्गत काही नियम केलेत जे कोविडच्या काळात केलेत 2021 मध्ये. त्याच्यापूर्वी नव्हते, त्याच्यापूर्वी ते नियम नव्हते, म्हणजे खूप कमी नियम होते. त्यांनी सुधारित नियम तयार केले. त्या नियमांमध्ये रुग्णांच्या दृष्टीने 4-5 खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की कुठल्याही प्रायव्हेट रुग्णालयामध्ये त्यांचे जे दर आहेत सेवांचे ते प्रदर्शित केले पाहिजेत. आणि तुम्हाला अगदी मुख्य द्वारावर किंवा रिसेप्शनवर 15 जे महत्वाचे दर आहेत ते दिसले पाहिजेत. आणि त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की उपचार घ्यायचा की नाही आणि उपचार करताना सुद्धा खर्च किती येणार आहे याचा आधीपासून आपल्याला अंदाज येऊ शकतो. हे खूप महत्त्वाचं, ही पहिली तरतूद आहे. हे महाराष्ट्राच्या किती रुग्णालयां प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये याची अंमलबजावणी होते. बऱ्याच रुग्णालयात गेलो पण असं काय कुठे मला तो फलक काय दिसलेला नाही. पण तो कायदा आहे ऍक्च्युअली. दुसऱ्या कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे की रुग्ण हक्कांची सनद आहे ज्याचा तुम्ही उल्लेख केला. ऍक्च्युली मी नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचं आरोग्य समिती आहे त्याचं सदस्य आहे. आणि माझ्या काही प्रयत्नांमुळे आणि NHRCच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण देशासाठी एक पेशंट्स राईट्स चार्टर आहे. याच्यामध्ये 20 रुग्णांचे हक्क आहेत जे खाजगी किंवा सरकारी किंवा धर्मादाय कोणत्याही रुग्णालयामध्ये लागू होतात. ती जी सनद आहे ती प्रत्येक हॉस्पिटलने लावली पाहिजे, हे सुद्धा कायद्यामध्ये लिहिलेलं आहे. पण बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये ते लावलं जात नाही. पण हा दुसरा मुद्दा आहे. तिसरं त्याच्यात असं लिहिलेलं आहे की कुठलंही हॉस्पिटल
पेशंट समजा दगावलं तर त्याचा मृतदेह अडवणे हे बेकायदेशीर आहे. अच्छा. इट इज इलिगल डिटेन्शन. सिक्युरिटी फोर्सेस सोडून कोणीही जिवंत किंवा मृत व्यक्तीला अडवू शकत नाही. तुम्हाला माहिती असेल असं करतात की मृतदेह अडवून ठेवतात आणि पण हे पण स्पष्टपणे ह्याच्यात तर म्हणून हे जे हक्क आहेत ना तसंच जिवंत पेशंटच्या बाबतीत सुद्धा डिस्चार्ज घेण्याचा हक्क आहे आणि इमर्जन्सी केअरचा हक्क आहे. समजा रोड ऍक्सिडेंट झाला, अगदी इमर्जन्सी झाली, एखादा गरीब पेशंट जरी असला, जवळच्या कुठल्याही दवाखान्यात घेऊन गेले तर तिथे ताबडतोबीने ज्याला इमर्जन्सी केअर म्हणतात, त्वरित जी आरोग्य सेवा आहे ती कुठलेही पैसे न मागता ती आधी सेवा दिली पाहिजे. मग त्या पेशंटला स्टेबिलाइज करून समजा त्याला परवडत नसेल तर मग पुढच्या सरकारी रुग्णालयामध्ये किंवा दुसरीकडे जाऊ शकतात. पण इमर्जन्सी केअरचा हक्क हे सगळे पेशंट्स राईट्स आहेत. पण आणि हे कायद्यामध्ये लिहिलेले आहेत. पण मला असं वाटते की सरकारच्या बाजूने किंवा एकूणच लोकांपर्यंत हे अधिकार आहेत ही माहितीच अजून फारशी पोहोचलेली नाही. की सर इतके अधिकार आहेत आणि तुम्ही म्हणताय की ती 20 कलमांची सनद आहे किंवा दर्शनी भागामध्ये फलक लावले गेले पाहिजेत. मला वाटतं हेल्पलाईन नंबर सुद्धा लावला गेला पाहिजे. पण हे सगळं हॉस्पिटल करत नाहीत. हा एक भाग झाला की हॉस्पिटलकडनं लपवाछपवी होते. पण दुसरा भाग असा आहे त्याच्यामध्ये की सरकारकडून ही सनद किंवा हे कायदे, रुग्णांचे हक्क हे लोकांसमोर पोहोचवण्यासाठी सुद्धा काही फार प्रयत्न केले जात आहेत असं काही दिसत नाही. हो, एकूण अशी परिस्थिती आहे. आणि ह्याची अंमलबजावणी कितपत होतीये हे आम्ही 1.5 वर्ष पूर्वी महाराष्ट्राच्या 3 शहरांमध्ये म्हणजे पुणे, सांगली आणि नाशिक येथे 100 दवाखान्यांची पाहणी केली. प्रायव्हेट हॉस्पिटलची. अशा पाहण्या कमीच झाल्यात. आणि त्या 100 हॉस्पिटल्समध्ये जाऊन हेच बघितलं की रुग्ण हक्क सनद लावली आहे की नाही, दरपत्रक लावलाय की नाही, आणि रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष हे पण एक तरतूद आहे. अच्छा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, पुणे सारख्या शहरामध्ये महापालिकेने किंवा जिल्हा परिषदेने एक रुग्ण हक्कांचा संरक्षण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष हे चालवणे आवश्यक आहे. आणि त्याचा एक टोल फ्री नंबर हे प्रदर्शित करणे प्रत्येक हॉस्पिटलची जबाबदारी आहे. हे सगळं नियमांमध्ये लिहिलेलं आहे. अनफॉर्च्युनेटली आम्ही ह्याच्यावर खूप प्रयत्न केले. फारसं अजून तर त्या 100 दवाखान्यांपैकी जवळजवळ 95 दवाखान्यांमध्ये याची अंमलबजावणी नव्हती. जेमतेम एक 5-6 दवाखान्यांमध्ये काही प्रमाणात होती. तरी आम्ही हे सगळं मुद्दा उपस्थित केल्यानंतर आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर संवाद केल्यानंतर काही दवाखान्यांमध्ये आता दरपत्रक थोडं लावण्याची सुरुवात झालेली आहे. पण अजूनही हे जसं पाहिजे तसं होत नाही. याची खूप मोठ्या प्रमाणावर पब्लिसिटी करायला पाहिजे. याची टीव्हीवर असेल, चॅनल्सवर असेल, न्यूजपेपरमध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी तुमचे रुग्णांचे हक्क आहेत हे असं द्यायला पाहिजे. जसं कंझ्युमर प्रोटेक्शन जो डिपार्टमेंट आहे ते म्हणतात ना की ग्राहकांचे हक्क काय, तसे रुग्णांचे हक्क हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची खूप गरज आहे. आम्ही या दृष्टीने जे केंद्र सरकारचा जो पेशंट्स राईट चार्टर आहे ह्याचे आम्ही 20 पोस्टर्स केलेत ऑनलाईन. हे सोशल मीडियासाठी आहेत, जे साथीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. आणि ह्याच्यामध्ये सर्व जे रुग्ण हक्क आहेत ते अगदी साध्या भाषेमध्ये आम्ही म्हणजे लोकांना समजेल अशा पद्धतीने आम्ही दाखवलेले आहेत, जेणेकरून लोकांना समजू शकेल. आणि उद्या आपण प्रायव्हेट हॉस्पिटलची पायरी जेव्हा चढतो इथे सुद्धा आपले हक्क आहेत हे लोकांच्या डोक्यामध्ये राहील. आणि ते मागू शकतात. समजा त्यांना हे जरी लक्षात राहिले ते त्यांना विचारू शकतात की तुम्हीच दाखवा की रुग्णांचे काय हक्क आहेत जे सरकारने आखून दिलेले आहेत आणि त्याची मागणी करू शकतात. मला वाटतं की अंमलबजावणीमध्ये 2 प्रमुख अडचण जे आहेत, 3 म्हणता येतील. एक तर म्हणजे शासन स्तरावर असलेली उदासीनता याच्या जनजागृतीसाठीची. दुसरं लोकांचं अज्ञान की आपण त्याविषयीचा अभ्यास करत नाही, वाचत नाही किंवा कायदे समजून घेत नाही. आता तुम्ही सनद सांगितली किंवा ह्या गोष्टी लोकांना माहिती नसतात तर ते आपण माहिती घेत नाही. जेव्हा आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायची वेळ येते त्यावेळेस आपण सगळे जागे होतो की अरे हे असं होतंय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रुग्णालयांकडून केली जाणारी, मी बदमाशीच म्हणेन सर याला, की ती केली जाणारी म्हणजे खासगी रुग्णालयाकडून केली जाणारी बदमाशी. सर मला एक असं म्हणजे विचारायचं पण की ही एकूण इंडस्ट्री जी आहे ज्याच्यामध्ये आता औषधं असतात, मेडिकल इक्विपमेंट्स असतात, बांधकाम आलं, रुग्ण आले, डॉक्टर्स आले, नर्सेस आले, ही इंडस्ट्री साधारण किती कोटींची असेल भारतातली, पुण्यातली, महाराष्ट्राची? हा मोठा विषय आहे. मी तुम्हाला औषधांच्या इंडस्ट्रीबद्दल सांगू शकतो.
भारतामध्ये औषधांचं खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. इंडिया इज वन ऑफ द लार्जेस्ट प्रोड्युसर्स ऑफ मेडिसिन्स इन द वर्ल्ड अँड इट इज द लार्जेस्ट एक्सपोर्टर्स ऑफ मेडिसिन्स इन द थर्ड वर्ल्ड. म्हणजे जे काही विकसनशील देश आहेत त्यांच्यापैकी भारतामध्ये दरवर्षी साधारणपणे 2.25 लाख कोटी रुपयांचं औषधांचं उत्पादन होतं. याच्यातलं निम्मा एक्सपोर्ट होतो. 50% जवळ. तर खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन आहे. हेल्थकेअर जी इंडस्ट्री आहे भारतामध्ये असं साधारणपणे जवळजवळ 18 ते 19 लाख प्रायव्हेट टोटल हॉस्पिटल्स आहेत, ज्यापैकी 12 लाख प्लस प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत आणि जवळ 7 लाख वगैरे पब्लिक हॉस्पिटल्स आहेत. तर एवढी मोठी ही इंडस्ट्री आहे. आणि ह्याचं मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगतो जे खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही म्हणजे ह्याचा आकार किती आहे. हे 2021चे आकडे आहेत. हे कोविडच्या काळातले. तर त्या काळामध्ये हे मे बी तुम्हाला माहिती असेल की आपल्या दर्शकांना माहिती असेल की भारतामध्ये तुम्ही जर संपूर्ण जगातले वेगवेगळे देश घेतले की त्यांच्याकडे किती अब्जपती आहेत, डॉलर अब्जपती. म्हणजे अतिश्रीमंत. तर पहिला नंबर युएसचा आहे, दुसरा नंबर चीनचा आहे आणि तिसरा नंबर भारताचा आहे. जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड म्हणजे जपान ह्या सगळ्या देशांपेक्षा जास्त अब्जपती श्रीमंत जास्त भारतात. आता हे जे अब्जपती आहेत ह्याने पैसे कुठून येतात, त्यांनी पैसे कुठून कमवलेत. तर त्याची जर आपण वेगवेगळ्या सेक्टर्स यादी बघितली, मॅन्युफॅक्चरिंग, IT इंडस्ट्री, फॅशन डिझाईन, इतर इंटिग्रेटेड उद्योग व्यवसाय असेल त्यांचे. तर 21 मध्ये टॉप नंबर सर्वात जास्त अब्जपती हे हेल्थकेअरचे होते. म्हणजे ह्याच्यावरनं तुम्ही अंदाज अजूनही मी रिसेंट आकडे बघितले. मॅन्युफॅक्चरिंगच्या नंतर मॅन्युफॅक्चरिंग तर खूप मोठं आहे. याच्यामध्ये कार पासून, मोबाईल फोन पासून आणि कपड्यांपासून सगळ्याच गोष्टी येतात. ते नंबर 1 आहे. आणि त्याच्या पाठोपाठ नंबर 2 लार्जेस्ट नंबर ऑफ बिलियनर्स इन इंडिया इज फ्रॉम द हेल्थकेअर इंडस्ट्री, हेल्थकेअर अँड फार्मा. तर ह्याच्यावरनं ह्याची किती व्याप्ती आहे आणि किती मोठी इंडस्ट्री आहे याचा आपण अंदाज काढू शकतो. तर एवढी मोठी इंडस्ट्री जेव्हा असते ना तर त्याचं रेग्युलेशन होणे खूप आवश्यक आहे. कारण ते मिसिंग आहे. तर हे असा एक मोठा, जसं मी म्हणतो की हत्ती हा चांगला जानवर आहे आणि हत्तीला जर म्हणजे त्याच्यावर अंकुश असेल तर ते चांगलं काम करू शकतो. पण त्याच्यावर जर अजिबात अंकुश नसेल तर हत्ती काय करू शकतो ह्याची आपल्याला कल्पना आहे. हाच हत्ती आता अनकंट्रोल झालेला आहे आणि माहूत जो आहे हत्ती कंट्रोल करणारा तो परागंदा आहे अशा लागेल. सर, मग ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही बघता, अनुभवता, तुमचा अभ्यास आहे, तुम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटल्सचा अभ्यास करत असता, आपण अभ्यास करून एक अहवाल सुद्धा प्रसिद्ध करत असता. मग जन आरोग्य अभियान ह्या सर्व गोष्टींवर उपाययोजना राबवल्या जाव्यात किंवा लोकांना हक्क समजावेत यासाठी नेमकं काय कर. मी याचं एक उदाहरण सांगतो. कोविडच्या काळात आपल्याला माहिती असेल, एस्पेशली सेकंड वेव्ह मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये ओव्हरचार्जिंग होतं. त्यावेळेला आम्हाला ज्या कोविड विधवा आहेत, म्हणजे ज्या महिलांचे पती गमावले, अशी ह्यांची संख्या 30 ते 40 हजार होती त्यावेळेला. मोठी संख्या होती. तर त्यांनी आम्हाला संपर्क केला की या ज्या महिला आहेत, पती तर गेलाच पण त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जे बिल आलेत ते 15 लाख, 20 लाख, 25 लाख, म्हणजे त्यांना आता ते फेडणे शक्यच नाही. कारण आता घरात म्हणजे तर त्यांनी संपर्क केला की ह्याच्यात आम्ही काय करू. तर मग सरकारने रेट्स ठरवले होते कोविडच्या काळात. तर मग आम्ही पटकन एक अभ्यास केला 2500 कोविड पेशंट्सचं की त्यांचं बिल किती त्यांनी किती बिल भरले. आणि त्याच्यात आमच्या लक्षात आला की 80% लोकांनी खूप जास्त बिल भरलेत. मग आम्ही महाराष्ट्राच्या त्यावेळच्या आरोग्य मंत्र्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही ह्या सगळ्या बिलांचं ऑडिट करा. बिल काढून परत तपासा की ह्याच्यात योग्य किंवा अयोग्य कसं आकारलेलं आहे बिल. तो आमच्या मदतीने ऑडिट झाला. जन आरोग्य अभियानाच्या मदतीने पूर्ण राज्यभर 32 जवळजवळ जिल्ह्यांमध्ये ते ऑडिट झाले. 500च्या वर बिलांचे ऑडिट झाले. त्याच्यात 63 पेशंट्सना पैसे परत मिळाले प्रायव्हेट हॉस्पिटल्सकडनं. हे इतिहासात पहिल्यांदा घडलं असेल की प्रायव्हेट हॉस्पिटल्सनी लोकांना पैसे परत दिले. 1 लाख, 1.5 लाख एवढे पैसे परत दिले. त्यांनाही जाणीव झाली असेल की आपल्यावर आता मोठी आणि त्याच्यापेक्षा जास्त मोठी कारवाई पण झाली असते. पण कोविडच्या काळामध्ये सगळं सुविधा पाहिजे होत्या गोष्टी म्हणजे तर म्हणून सरकारने सुद्धा. पण तरी मी काय म्हणतो की हे उदाहरण आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल्सना अकाउंटेबल करण्यासाठी जर लोक सक्रिय झाले तर हे 100% आणि सरकार सुद्धा सक्रिय झालं हे 100% होऊ शकतं. हेच अजून पुढे होण्याची गरज आहे. सर, ह्या कोविडच्या दरम्यानचे काही अनुभव पण तुमच्या गाठीशी खूप सारे आहेत.
आता ह्या अनुभवाच्या जोरावर तुम्हाला असं काय वाटतं की राष्ट्रीय पातळीवर नेमकं आरोग्यविषयक काय काय उपाययोजना केल्या जाण्या आवश्यक आहे? बघा, जी परिस्थिती महाराष्ट्रात आहे ना तशीच परिस्थिती देशभर आहे. सगळीकडेच तुम्ही दिल्लीला गेला, बंगालला गेलात किंवा पंजाबला गेला किंवा तामिळनाडू कुठेही गेलात तर प्रायव्हेट हॉस्पिटलची साधारणपणे अशीच परिस्थिती आहे. तर म्हणून जनस्वास्थ्य अभियान आमचा जो राष्ट्रीय व्यासपीठ आहे ज्याचा भाग जनआरोग्य अभियान, जनस्वास्थ्य अभियानतर्फे आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे जनहित याचिका हे केलेली आहे. त्याच्या आता हिअरिंग सुरू झालेत आणि त्याच्यामध्ये मेन जी प्ली आहे ते आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल्सचा जो रेग्युलेशन आहे हे व्हायला पाहिजे आणि सरकारचे स्वतःचे जे नियम आहेत ज्यांची अंमलबजावणी होत नाही ते त्याचं करायचं. केंद्र पातळीवर एक क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स ऍक्ट म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलच्या नियमनासाठीचा कायदा आहे. हे 2010 पासून आहे. त्याच्यामध्ये काही काही गोष्टी आहेत की एक मिनिमम स्टँडर्ड असले पाहिजेत हॉस्पिटलसाठी. 12 राज्यांनी ते ऍक्ट अडॉप्ट केलेलं आहे. त्याच्यात महाराष्ट्र नाही पण इतर बरेचसे राज्य आहेत. ते जे मिनिमम स्टँडर्ड्स आहेत ते असल्याशिवाय ऍक्च्युअल रेग्युलेशन होऊ शकत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2010चा कायदा आहे, आता आपण 2025 मध्ये आहोत, 15 वर्ष झाली, अजून ते स्टँडर्ड्स पब्लिश झालेले नाहीत. हेच माहित नाही सर. आता मी पत्रकार आहे, आमच्या टीमला सुद्धा बऱ्याच जणांना हे माहितीच नाही. म्हणजे 15 वर्षापासून कायदा लपवून ठेवलाय, कायद्याची अंमलबजावणीच होत नाही. म्हणजे स्टँडर्ड्स नसले की म्हणजे मुळात तर मी म्हणे सर कायदाच लपवून ठेवलाय, कारण हा कायदाच माहित नाही लोकांना की एवढा महत्वाचा कायदा आहे, त्याचे स्टँडर्ड्स अजून. तर आम्ही म्हणून पीआयएल केलं. आम्हाला सगळे मार्ग बंद, आम्ही आधी पत्र लिहिले, जाऊन भेटलो, मग आम्हाला लक्षात आलं काहीच होत नाही. शेवटी आम्ही सुप्रीम कोर्टाची म्हणजे हे केले आणि आता ते हिअरिंग सुरू झालेत आणि सुप्रीम कोर्टाचे जे जज होते म्हटले बरोबर आहे, हे काय कायदा आहे म्हणजे अंमलबजावणी व्हायलाच पाहिजे आणि हे लाखो लोकांच्या हिताचा मुद्दा आहे. म्हणजे असं काही मायनर किंवा अगदी पेरिफेरल मुद्दा नाही, जवळजवळ प्रत्येक घराला याचे अनुभव आहेत. जसं तो मगाशी नर्सिंग ऍक्ट सांगितलं आपण आणि आता हा क्लिनिक ऍक्ट, तर हे दोन्ही कायदे ऑलरेडी तयार आहेत. तुम्हाला फक्त अंमलबजावणी करायची आणि तिथेच खरी मेख जी आहे ना ती आहे. आता आपण म्हणलात की देश पातळीवर कुठल्याही शहरात राज्यात आपण गेलो साधारण परिस्थिती खासगी हॉस्पिटलची अशीच आहे. आता ही जी प्रमुख शहरं असतात, जी मेट्रो सिटी ज्याला आपण म्हणतो की अर्बनायझेशन ज्याचं खूप मोठ्या प्रमाणावर झालंय, तर तिथे लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढते आणि म्हणजे रोजगाराच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने लोक येतात, व्यवसायाच्या निमित्तानं. दुसरी गोष्ट अशी आहे की तिथे जे हॉस्पिटल्स असतात, खासगी असो अगर सरकारी असो, ग्रामीण भागातून किंवा आसपासच्या जिल्ह्यांमधून जिथे चांगले हॉस्पिटल्स नाहीत, तर तिथल्या लोकांचं, रुग्णांचं इकडे येण्याचं प्रमाण सुद्धा खूप जास्ती असतं. तर अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये रुग्णांना खूप वाईट अनुभव येतात, लूट होते, खूप साऱ्या गोष्टी होतात आणि सर्वसाधारणपणे रुग्णांचे सगळ्यांचे अनुभव थोड्याफार फरकाने सारखेच असतात. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये लोकांची जी मतं आहेत ती एका व्यासपीठावर आणण्यासाठी किंवा त्यांची ओपिनियन्स काय आहेत हे जाणून घेण्यासंदर्भात काही प्रयत्न होत आहेत? बरोबर आहे. तर मागच्या महिन्यात 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस होता. त्या दिवशी आम्ही देशाच्या पातळीवर एक नॅशनल ओपिनियन पोल लॉन्च केलाय प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लोकांचे अनुभव. अच्छा. या विषयावर तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे खूप महत्वाचा विषय ना, याच्यावर कुठलाही मेजर अभ्यास नाही. तुम्ही कुठे वाचलंय का की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लोकांना काय अनुभव येतात? आम्ही अगदी साधे सोपे 5 प्रश्न केले. 11 भाषांमध्ये तो ओपिनियन पोल आहे. ऑफकोर्स मराठी, इंग्लिश, हिंदी हे सगळे आहेत त्याच्यामध्ये, पण तमिळनाडू पासून, बंगाल पासून पॅन इंडिया सर्वे. आणि हे आम्ही ओपिनियन पोल लॉन्च केलाय. मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुमच्या या चॅनलमध्ये आणि ह्याच्यावर तुम्ही त्याची लिंक द्या, एक साधी लिंक आहे, त्याच्यावर आपण क्लिक केलं ना मोबाईलमध्ये तर आपल्याला मग ते पोलचे प्रश्न येतात आणि अगदी साधे प्रश्न, 1 ते 2 मिनिटं लागतात ते भरायला. तर ते ओपिनियन पोल आता आम्ही लॉन्च केलाय. आतापर्यंत आम्हाला जवळजवळ 1200 रेस्पॉन्सेस आलेत. त्याच्यातले 735 जवळ रेस्पॉन्सेस महाराष्ट्रातून आहेत. की त्याच्यात पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जे चार्जेस आकारले गेले ते अपेक्षाप्रमाणे आणि तुमच्या ह्याच्या म्हणजे माहितीच्या प्रमाणे जास्त होते का किंवा रास्त होते? तर 90% लोकांनी म्हटलं की जास्त होते, म्हणजे ओव्हर चार्जिंग झालंय. आणि तसंच आम्ही विचारलं की तुम्हाला अनावश्यक औषधे, अनावश्यक तपासण्या किंवा अनावश्यक ऑपरेशनचा सल्ला दिला गेला का? तर जवळ 86% लोकांनी म्हटलं की आम्हाला असे अनुभव आलेत. आणि तसंच आम्ही इतर पण काही प्रश्न विचारलेत. तर तो एक म्हणजे पुढचा मुद्दा आहे. पण
आता आम्हाला लोकांचे प्रत्यक्ष अनुभव वेगवेगळ्या राज्यांमधून येत आहेत या ओपिनियन पोलच्या मार्फत. सर, तुम्ही ओपिनियन पोलचं सांगितलं. मंडळी, आम्ही ह्या ओपिनियन पोलसाठीची जी लिंक तयार केलेली आहे ना, ती आम्ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतो. तिथे जाऊन क्लिक करा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा पाहत असताना आपली मतं काय आहेत खासगी हॉस्पिटलच्या बाबतीतल्या अनुभवामधून आलेली ती तिथे नक्की शेअर करा. त्याचा मला वाटतं एक नंबर पण आहे सर, तुम्ही काय त्याला तो पण एक लिंक आहे तर त्याच्यावर हे करा. सर, ह्या विषयामध्ये सरकार म्हणून, रुग्णालय म्हणून आणि नागरिक म्हणून आणि तुमच्यासारख्या ज्या संस्था याच्यामध्ये खूप वर्षांपासून काम करतायत, त्याच्यामध्ये काय करण्याची आवश्यकता वाटते तुम्हाला आणखीन? एक तर साथी म्हणून आम्ही एक हेल्पलाईन चालवतो आणि ती युनिक हेल्पलाईन आहे. म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जर अडचण आली तर त्या हेल्पलाईनवर लोक कॉल करतात. अच्छा, खूप जास्त बिल आलं, पेशंटचं मृतदेह अडवलं किंवा इतर पण अशा प्रकारचे खूप वेगवेगळे इन्शुरन्स आहे. इन्शुरन्स स्कीम मध्ये आपण आहोत, पण तरी त्याचा लाभ मिळत नाही. अशा ज्या अडचणी असतात त्या अशा पेशंट्सना मदत करण्यासाठी आम्ही ती हेल्पलाईन चालवतो. त्याच्यामध्ये दररोज जवळजवळ कॉल्स येतात. बरेचशा पेशंट्सना जे खूप जास्त भरमसाठ बिलं आली होती त्यांना बिल कमी करण्यामध्ये आम्ही मदत केली. आणि तसंच ज्यांना इन्शुरन्सचा हे मिळत नव्हता, लाभ मिळत नव्हता, त्यांना इन्शुरन्सचा लाभ मिळाला. इन्शुरन्स स्कीम्स ज्या आहेत सरकारच्या त्याचा लाभ मिळत नव्हता ते मिळालं. तर अशा पद्धतीने आम्ही ते हेल्पलाईन चालवतो. हे आमचा एक छोटा प्रयत्न आहे. त्याचाही नंबर मी म्हणजे तुम्ही शेअर करू शकता. म्हणजे लोकांना त्याचा तर त्याचा नंबर मी तुमच्याकडे शेअर करतो. पण याशिवाय आता जे अजून करण्याची गरज आहे, आणि आता हे सरकार आपण म्हणूया नवीन सरकार आहे, तर ह्या सरकारने आपले आरोग्यमंत्री बऱ्यापैकी सक्रिय आहेत. तर ह्यांना आम्ही भेटलो आणि त्यांना आम्ही एक सुचवलं आणि त्यांनी ते एका मनाने मान्य केलं की महाराष्ट्रामध्ये हा जो जुना कायदा आहे हे 1949चा कायदा आहे. म्हणजे आज आपण कुठल्या जगात आहोत. 1949चा कायदा, 72 वर्षांपूर्वीचा कायदा आहे सर, तो अजून महाराष्ट्रामध्ये चालतो. आता नवीन कायदा आणा. त्या काळामध्ये पूर्ण जग बदललेलं आहे. प्रायव्हेट सेक्टर, प्रायव्हेट हॉस्पिटल्स किती बदललेत, लोक बदललेत. तर तो एक नवीन कायद्याची गरज आहे, ज्याला महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स ऍक्ट. आपण स्मार्ट सिटी म्हणतो, आपण स्वतःला विश्वगुरू म्हणतो, पण आपले कायदे अजून जुनेच आहेत. तर तो नवीन कायदा आणावा महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स ऍक्ट. त्याच्यामध्ये खूप महत्वाची तरतुदी आहे रेट रेग्युलेशन. अच्छा, म्हणजे जे रेट्स आहेत त्याच्यावर काहीतरी एक नियमन व्हायला पाहिजे. आज तुम्ही पुण्यामध्ये जर बघितलं तर सिझेरियन सेक्शन ह्याचे रेट्स 31,000 पासून ते 2 लाखापर्यंत. नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे सर आता शब्दच ऐकायला मिळत नाही आणि लोकांना ना असं डिलिव्हरी नॉर्मल झाली असं म्हणजे अंगवळणी पडलं की सिझेरियनच करणार. आता तुम्हाला मे बी माहिती असेल, भारतामध्ये जे पब्लिक हॉस्पिटल्समध्ये डिलिव्हरीज होतात त्याच्यातले फक्त 14% सिझेरियन होतात. जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीज होते 48%, म्हणजे ऑलमोस्ट निम्म्या डिलिव्हरीज. महिला सिमिलर असतात, त्यांची क्लिनिकल कंडिशन सेम असते जवळजवळ. इनफॅक्ट उलट पब्लिक हॉस्पिटलमध्ये गरीब महिला जास्त असतात ज्यांना कॉम्प्लिकेशन जास्त होतात. ऍक्च्युली तिथे सिझेरियन रेट हवं तर मी कदाचित जास्त पाहिजे, पण ऑलमोस्ट तिप्पट आहे. तर ह्याचा अर्थ काय आहे की ज्यांना म्हणजे ऍक्च्युली गरज नाही, पण सो 2/3 ऑफ सिरियन सेक्शन्स इन दिस कंट्री आर अननेसेसरी क्लिनिकली. हे मी एक डॉक्टर म्हणून आणि एक पब्लिक हेल्थ एक्सपर्ट म्हणून सांगतो. पण किती लाखो कोटी रुपये म्हणजे ह्याच्यामध्ये वाया जात आहेत लोकांचे, आणि प्लस शरीरावर परिणाम होतो ना. एक अनावश्यक ऑपरेशन करून घेणे म्हणजे हे काही योग्य नाही. तर ह्या 2 गोष्टींची गरज आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा देशाच्या पातळीवर. एक की रेट रेग्युलेशन आणि दुसरं स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स. सिझेरियनची केव्हा गरज आहे आणि केव्हा गरज नाही हे स्पष्ट आहे बरं का. हे आम्ही जेव्हा डॉक्टरी शिकतो त्यावेळेला सुद्धा आमच्या टेक्स्टबुक मध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या असतात. इंडिकेशन्स, काउंटर इंडिकेशन्स. तर हे स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स लागू केले पाहिजेत. आणि रेट रेग्युलेशन योग्य आणि रास्त पद्धतीने, हॉस्पिटलला नुकसान होऊ नये, हॉस्पिटलला म्हणजे स्वतःचा सगळा कारभार सांभाळण्यासाठीचे सफिशियंट पैसे मिळावेत. पण हे जे भरमसाठ अनावश्यक जे सगळं चालू आहे हे थांबलं पाहिजे. प्रॉफिटिरिंग नको. कोणाला प्रॉफिटिरिंग करायचं असेल तर तुम्ही दुसरा काहीतरी धंदा सुरू करा. हॉस्पिटल चालवायचं असेल ना तर प्रॉफिटिरिंग हा त्याचा मूळ
तर इट इज लाईक म्हणजे असं की हे मेडिकली चालणारं एक्स्टॉर्शन आहे हो. थोडक्यात लोकांना. कारण किती व्हलनरेबिलिटी असते, कारण त्यावेळेला आपण काही आर्ग्यू करू मरणाचा प्रश्न आहे शकतो. लोकांच्या. पेशंट इज द मोस्ट व्हलनरेबल. Yes. आणि फॅमिली असेल, रिलेटिव्ह असतील, त्यांना तिथे काही आर्ग्यू करता येत नाही, कारण नॉलेज एसिमेट्री असते. येस आपण नाहीच डॉक्टरला सांगू शकत की सिझेरियन करा किंवा करू नका. तर म्हणून पेशंटच्या मागे ऍक्च्युली पब्लिक सिस्टम उभी राहिली पाहिजे की नाही, या परिस्थितीत सिझेरियनची गरज नाही, या परिस्थितीत आहे, पण त्याचे रेट्स एवढेच. हेच आपलं दुर्दैव आहे सर की ती पब्लिक सिस्टीम उभी राहत नाही. म्हणजे मला आता हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटतंय की जो मध्यम वर्ग आहे किंवा उच्च मध्यम वर्ग आहे, उच्च वर्ग आहे, ज्यांच्याकडे थोडा खर्च करण्याची क्षमता असते, अशा लोकांना जर हा प्रॉब्लेम आहे असं वाटतं आणि आमच्याकडून खूप जास्ती पैसे घेतलेत असं वाटतं, अशा वेळेला जे गोरगरीब आहेत, कष्टकरी आहेत, त्यांचं तर म्हणजे कथाच निराळी आहे. म्हणजे दारात उभं न करणे. आता राखीव खाटांचा एक सर्व विषय आपल्या बोलत राहिला की राखीव खाटा ह्या ठेवल्या पाहिजेत धर्मादाय रुग्णालय. पण धर्मादाय रुग्णालय आता दीनानाथचंच उदाहरण, त्यांना किती प्रमाणात राखीव खाटा ठेवल्या पाहिजेत याचं आहे, पण तेवढ्या न ठेवता ते धंदा करतायत सर. म्हणजे असं अनेक हॉस्पिटल्स मध्ये होत असणार. बरोबर आहे. तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चॅरिटेबल हॉस्पिटल्समध्ये जे लोकांना फ्री मिळायला पाहिजेत अशा 50,000 खाटा आहेत. 50,000 खाटं महाराष्ट्रात आहेत जिथे गरीब लोकांना फ्री केअर किंवा अगदी सबसिडाइज पद्धतीने केअर मिळायला पाहिजे. आकडा ऐकूनच मला आता असं होतं की 50,000. हो, महाराष्ट्रामध्ये 6,000 प्लस प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत बरं का. हो, महाराष्ट्रात खूप प्रायव्हेटायझेशन आहे ना, आणि म्हणजे टोटल हॉस्पिटल्सची म्हणजे संख्या जास्त आहे, आणि त्याचप्रमाणे चॅरिटेबल हॉस्पिटल्स पण खूप आहेत. तर ही जी ह्याच्यामध्ये जे ऍडमिशनची आणि कंट्रोलची सगळी जी यंत्रणा आहे ना, ती ऍक्च्युली पब्लिक सिस्टमच्या हातात देऊन टाकली पाहिजे. तिथे कोण ऍडमिट करणार हे हॉस्पिटल ठरवणार नाही, हे सोशल बेड्स आहेत, हे सिस्टम ठरवणार की महापालिकेने एक डेस्क करावं, गरीब पेशंट आला, कुठल्या हॉस्पिटलमध्ये बेड अवेलेबल आहे तुम्ही जा, आणि आम्ही तुम्हाला ऍडमिशन देतो, पेशंट रेफर करणार आणि 100% ऍडमिशन होईल. त्यांच्यावर सोडलं तर आमच्याकडे बेड नाही, आमच्याकडे हे नाही, ते नाही करून आणि ते पेशंटना डिनाय करतात, जसं आपल्याला माहिती आहे. तर हे सगळ्या गोष्टींना उपाय आहेत बरं का. मला तेच विचारायचं होतं सर, व्हेरी सिम्पल वे. म्हणजे ह्याच्यात मार्ग काढायचा असेल तर मार्ग अगदी. कारण मला आता तुम्हाला तेच विचारायचं होतं की सर तुम्ही जी काही माहिती दिली आहे सगळी, नाही खरं म्हणजे ही खूपच आश्चर्यचकित करणारी सगळी माहिती आहे, आणि ह्या माहितीपासून समाज खूप अनभिज्ञ आहे, त्यांना माहिती नाहीये. बरोबर. तर मला असं वाटायला लागलं होतं की सगळीकडेच अंधारे आशेचा किरण पुढे काही दिसतोय की नाही. तुम्ही म्हणालात की हे फार अवघड नाहीये इम्प्लिमेंट करणं. नाही, काय ना, रुग्ण हक्कांची ज्यांना ज्यांना जाणीव झाली, आता आम्ही एक रुग्ण हक्कांची जी सनद आहे ना, ह्याची एक पॉकेट सनद केली आहे. अच्छा. हे प्रत्येक माणूस आपल्या खिशात ठेवू शकतो, आणि तुम्ही कुठेही जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलात ना, ते सोबत घेऊन जायचं. हा, हे अगदी सिम्पल आहे. हा, हे तुमच्यासाठी थँक्यू व्हेरी मच. साथीने हेल्पलाईन सुद्धा आहे, साथीची हेल्पलाईन आहे, आणि रुग्ण हक्कांची सनद. तर लोकांनी थोडंसं, जसं आपण इतर क्षेत्रांमध्ये ना बेसिक माहिती ठेवतो, आपल्याला मतदान करायचं असेल, आपल्याला रेशनिंग घ्यायचं असेल, आपल्याला शाळेत जाऊन काय, तसंच आपल्याला आरोग्याबद्दल सुद्धा मिनिमम लिटरसी आहे, ज्याला आपण हेल्थ राईट्स लिटरसी म्हणू शकतो, ही लोकांनी थोडीशी ठेवावी. आणि त्याच्यामध्ये मग इतर पण विषय आहेत, इन्शुरन्स वगैरे, त्याच्यावर आपण जोडून येणार विषय. पण बेसिक नॉलेज तरी आपल्याला पाहिजे की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपल्याला माहितीचा अधिकार आहे. आपल्याला कोणता आजार झालाय, त्याचा डायग्नोसिस काय, उपचारावर साधारणपणे किती खर्च येणार, आणि लाईन ऑफ ट्रीटमेंट काय, ह्या 4 गोष्टी बेसिक. ये मेरा शरीर है जिसपे ट्रीटमेंट हो रहा है, तो ये मेरा राईट है, हे लिहिलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये चार्टर. सगळे रेकॉर्ड्स आणि रिपोर्ट्स, अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन, MRI स्कॅन, ब्लड टेस्ट काही असेल तर त्याचा रिपोर्ट हे मला मिळायलाच पाहिजे. हे माझ्या शरीरावर झालेलं आहे, आम्ही त्याचं पेमेंट केलेलं आहे. तर हे म्हणजे डॉक्टर, आणि प्लस केस पेपर्स, इंडोर जे केस पेपर्स असतात, पेशंट भरती असतानाचे जे नोट्स असतात, हे सगळं मिळण्याचा आपल्याला अधिकार आहे. सेकंड ओपिनियन घ्यायचं असेल तर हे आपल्याला अधिकार आहे. आपल्याला औषधं कुठून विकत घ्यायची आहेत हे हॉस्पिटल नाही ठरवणार की तुम्ही आमच्या फार्मसीमधून घ्या, अजिबात नाही. आपल्याला जिथून स्वस्तात औषधं मिळू शकतील तिथून आपण घ्यावीत. आणि बऱ्याच वेळा हॉस्पिटलच्या बाहेर मेडिकल असतं आणि ते सांगतात की तिथूनच घ्या, हे अजिबात हे म्हणजे बेकायदेशीर आहे ऍक्च्युली. तसंच तपासण्यांचं आहे की तुम्ही अमुक स्कॅन सेंटर मधूनच स्कॅन करून घ्या,
हे ऍक्च्युली असं काही नाही. काही नाही. आपण जिथून योग्य हे असेल आपल्याला वाजवी दरात जिथे मिळेल तिथे आपण तिथून आपण घेऊ शकतो. मृतदेह अडवण्याचा ऑलरेडी मुद्दा झालेला आहे. क्लिनिकल ट्रायल्स होत असतील तर त्याचे काही नियम आहेत की ते म्हणजे पेशंटचा सगळं कन्सेंट वगैरे घेतल्याशिवाय ते अजिबात करू नये. आणि म्हणजे सन्मानाने वागणूक मिळाली पाहिजे. कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन नको. कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करायला पाहिजे. ह्या सगळे बरेचसे मुद्दे ह्याच्यामध्ये आहेत. हे लोकांपर्यंत सर धन्यवाद. म्हणजे खरंच म्हणजे मनापासून तुम्हाला धन्यवादच म्हणायला लागतील. कारण ही माहिती खरं म्हणजे खूप लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, जी दुर्दैवाने पोहोचवली जात नाही. आणि तुम्ही ह्या आरोग्य क्षेत्रामध्ये इतकी वर्ष काम करताय. तुम्ही 35 वर्ष जवळपास ह्या क्षेत्रात काम करताय, लोकांचं प्रबोधन करताय ह्याविषयी. आपण एक अशी आशा बाळगायला हरकत नाही की तुमच्या ह्या प्रयत्नांमधून कधीतरी आपल्या देशामध्ये आरोग्यविषयक खूप चांगल्या गोष्टी घडतील, लोकांना न्याय मिळेल, त्यांच्या हक्कांची जाणीव होईल. आणि ते काही वेगळं मागत नाही. जे त्यांच्यासाठी सरकारने जे काही नियमावली तयार केली आहे, कायदे तयार केले, त्याप्रमाणे खासगी रुग्णालय सुद्धा त्यांना सेवा देतील, सन्मान देतील वागणूक. कारण पैशावाला रुग्ण आपल्या दारात आला म्हणजे तो आपला गेस्ट आहे, आणि ज्याच्याकडे पैसे नाहीत असा आला म्हणजे तो आपला शत्रू आहे, अशा पद्धतीची जी काही भावना असते ती पण राहणार नाही. तर मला असं वाटतं की सर ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून सुद्धा निश्चितच लोकांचं प्रबोधन होईल आणि लोकांमध्ये ह्याविषयी अभ्यास करण्याची एक उर्मी जागृत होईल अशी मला आशा वाटते. तुम्ही आलात आणि तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मंडळी, शुक्ला सरांनी आपल्याला आरोग्य विभागाच्या एकूणच आरोग्यविषयक ज्या काही गोष्टी सांगितल्या या खरोखरीच आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत आणि प्रत्येकाला अंतर्मुख करणाऱ्या देखील आहेत. आपण जेव्हा आपल्या कुटुंबातलं, आपल्या नात्यातलं किंवा मित्रमंडळींपैकी कुठला रुग्ण रुग्णालयामध्ये नेला जातो, त्यानंतर आपली सगळी धावपळ सुरू होते, त्याविषयीची भांडणं सुरू होतात, रुग्णालयात वाद होतात, बिलांवरून अनेकदा वाद होतात. पण त्यापूर्वीच जर आपण आपलं ह्या विषयाचं ज्ञान वाढवलं तर ह्या पुढच्या सगळ्या गोष्टी टाळता येतील आणि आपल्याला उत्तम आरोग्य सेवा मिळवता येऊ शकते. शेवटी शरीराला देह हा मंदिर आहे असं म्हटलेलं आहे की देह देवाचे मंदिर. आपलं मंदिरच जर आपण सुरक्षित ठेवू शकत नसू तर त्याच्यामध्ये देव येणार कुठून, देवत्व येणार कुठून? त्यामुळे आपला देह आहे तर आपण आहोत, अन्यथा काही नाही. त्यामुळे ह्याला जपण्याची, याचं आरोग्य व्यवस्थितपणे जपण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आणि शुक्ला सर ज्या पद्धतीचं काम करतायत ह्या कामामध्ये अधिकाधिक लोकांनी सहभाग घ्यावा आणि त्यांच्या कामामध्ये हातभार लावावा अशी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि ही मुलाखत इथेच थांबवतो. धन्यवाद.